आपण सगळ्यांनी कधी ना कधी ही भावना अनुभवली आहे. हो, नक्कीच. म्हणजे Instagramवर स्क्रोल करता करता अचानक एखादी वस्तू दिसते आणि वाटतं, अरे हे तर आपल्याकडे हवंच. अगदी. किंवा एखादं ध्येय गाठल्यावर क्षणभर आनंद होतो. पण लगेच पुढचं ध्येय डोळ्यासमोर उभं राहतं. बरोबर. ही कधीही न संपणारी ओढ, ही अतृप्ती, ही तहान नेमकी कुठून येते? हम्म. आज आपण याच भावनेच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडे बौद्ध तत्वज्ञानावर आधारित काही सखोल माहिती आहे, जी तण्हा किंवा तृष्णा या संकल्पनेचा अभ्यास करते. हो. आजच्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की ही न संपणारी इच्छा मानवी दुःखाच्या केंद्रस्थानी कशी आहे, तिचं खरं स्वरूप काय आहे आणि ती आपल्याला कळत नकळत कशी बांधून ठेवते हे समजून घेणं. आणि ही संकल्पना समजून घेण्यासाठी एक मूलभूत सूत्र आहे जे भगवान बुद्धांनी सांगितलं. अच्छा. वेदना पच्चया तण्हा. वेदना पच्चया तण्हा. हो. याचा साधा अर्थ असा की प्रत्येक संवेदनेतून म्हणजे वेदनेतून तृष्णेचा म्हणजे तणाचा जन्म होतो. मग ती संवेदना सुखद असो किंवा दुःखद. अगदी छान थंडगार वाऱ्याची झुळूक आली की ती पुन्हा हवीशी वाटते आणि खूप उकडत असेल तर त्या भावनेतून सुटका हवीशी वाटते. हे हवं असणं किंवा नको असणं ही ओढच तणा आहे. चला तर मग ह्या शब्दापासूनच सुरुवात करूया. तण्हा हा पाली शब्द आहे. हो. आणि याचा सरळ अर्थ तहान असा होतो, बरोबर? बरोबर. जसं तहानलेल्या माणसाला पाण्याची तीव्र ओढ लागते, तसंच आपलं मन सुखांसाठी, अनुभवांसाठी आणि अस्तित्वासाठी सतत आसुसलेलं असतं. पण एक फरक आहे. काय? पाण्याची तहान पाण्याने शमते. हा, पण मनाची तहान मात्र वाढतच जाते असं दिसतंय. अगदी. कारण ही मानसिक तहान एकाच प्रकारची नसते, ती वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते. अच्छा. आपल्याकडील माहितीनुसार धम्मचक्क पवत्तन सुत्तामध्ये याचे 3 मुख्य प्रकार सांगितले आहेत. 3 प्रकार? हो, जे मानवी इच्छेचं संपूर्ण चित्र उभं करतात. तर ही तहान एकाच प्रकारची नसते असं दिसतंय. यातही प्रकार आहेत. मला वाटतं सर्वात सोपा आणि आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेला प्रकार म्हणजे भौतिक गोष्टींची ओढ. हो, त्यालाच कामतण्हा असं म्हटलं आहे. कामतण्हा. हो, कामतण्हा हा सर्वात उघड आणि सहज लक्षात येणारा प्रकार आहे. आपले 5 इंद्रिय डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुखाची ही लालसा आहे. म्हणजे सुंदर दृश्य पाहण्याची, मधुर संगीत ऐकण्याची, छान सुगंध घेण्याची, चविष्ट पदार्थ खाण्याची किंवा सुखद स्पर्श अनुभवण्याची तीव्र इच्छा. म्हणजे आजच्या जगातली संपूर्ण ॲड टू कार्ट संस्कृती ही कामतण्हात झाली. हो हो, अगदी. आपण Instagramवर स्क्रोल करतो आणि अचानक एका नव्या हेडफोनची जाहिरात दिसते आणि ती पाहिल्या क्षणी हे माझ्याकडे असायलाच हवं असं वाटणं हीच कामतणा झाली. अगदी. आणि गंमत बघा, अल्गोरिदमला हेच तर हवंय. अच्छा. त्याला माहीत आहे की तुमची वेदना म्हणजे सुखद अनुभवाची शक्यता कुठे आहे आणि तो नेमकी त्याच ठिकाणी ताणहा निर्माण करणारी जाहिरात दाखवतो. खरंय. तंत्रज्ञान आणि ग्राहक संस्कृतींनी मिळून हे एक आधुनिक चक्रव्यूह तयार केलं आहे, जे 24 तास आपली कामं ताणा चेतवत राहतं. बरोबर. पण ही तर फक्त वरवरची पातळी झाली. माहितीनुसार पुढचा प्रकार अधिक सूक्ष्म आणि खोलवर रुजलेला आहे. हो. तो केवळ वस्तूंबद्दल नाही, तर आपल्या अस्तित्वाबद्दल आहे. बरोबर. दुसरा प्रकार आहे भवताणा. 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 इथे विषय अधिक गंभीर होतो. भव म्हणजे असणे किंवा अस्तित्व. त्यामुळे भवताणा म्हणजे असण्याची, टिकून राहण्याची तीव्र इच्छा. यालाच शाश्वत दृष्टी किंवा इटर्नलिझम असेही म्हणतात. हे थोडं अधिक स्पष्ट करता येईल का? म्हणजे टिकून राहण्याची इच्छा कशी दिसते? नक्कीच. मी नेहमी असाच तरुण आणि निरोगी राहावं. हो. माझं नाव इतिहासात अजरामर व्हावं. माझ्या कामामुळे मला कायम ओळख मिळावी. किंवा मृत्यूनंतर स्वर्गात कायमचं स्थान मिळावं. अगदी. या सगळ्या भवतण्णा आहेत. हे स्वतःच्या मीपणाला, आपल्या ओळखीला घट्ट चिकटून राहण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आजच्या काळात सोशल मीडियावर आपलं एक पर्सनल ब्रँड तयार करण्याची जी धडपड असते, हो, ती सुद्धा भवतंडा म्हणता येईल का? हो. म्हणजे मी एक यशस्वी व्यावसायिक आहे, मी एक कलाकार आहे, मी एक विचारवंत आहे, ही ओळख कायम टिकली पाहिजे यासाठीची धडपड. उत्तम उदाहरण आहे. ती ओळख, ते अस्तित्व, तो स्टेटस कायम राहावा हीच तर भवतंडा आहे. हां. आणि ती केवळ प्रसिद्धीपुरती मर्यादित नाही. अच्छा. माझं कुटुंब सुरक्षित राहावं, माझी नोकरी टिकून राहावी, ही साधी वाटणारी इच्छा सुद्धा याच मूळ इच्छेतून येते. म्हणजे मी आणि माझं हे जग असंच टिकून राहिलं पाहिजे, हीच त्यामागची मूळ प्रेरणा आहे. बरोबर. हे खूपच रंजक आहे. म्हणजे एकीकडे इंद्रिय सुखाची तहान
आणि दुसरीकडे स्वतःच्या अस्तित्वाची तहान. पण तिसरा प्रकार, विभव तण्हा, हा तर याच्या अगदी उलट आहे असं दिसतंय. नसण्याची किंवा नष्ट होण्याची इच्छा. हे थोडं विचित्र आणि विरोधाभासी वाटतं. वाटतं खरं, पण ते तितकंच मानवी स्वभावाचा भाग आहे. याला उच्छेददृष्टी किंवा ॲनिहिलेशनिझम म्हणतात. उच्छेददृष्टी. हो, जेव्हा आयुष्यात दुःख, वेदना किंवा निराशा असह्य होते, तेव्हा त्या परिस्थितीतून सुटण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. म्हणजे हे आयुष्याच नको किंवा या वेदना आता संपायला हव्यात, हे सगळं नष्ट होऊन जाऊ दे, असे विचार मनात येतात. म्हणजे आजच्या काळात जो बर्नआउट होतो, जिथे लोकांना वाटतं की नोकरी सोडून सोशल मीडिया डिलीट करून कुठेतरी दूर निघून जावं, हो, तो विचार याच विभव तणाचा एक सौम्य प्रकार म्हणता येईल का? अगदी बरोबर. त्या विशिष्ट अस्तित्वातून, त्या ओळखीपासून सुटका मिळवण्याची इच्छा. आत्महत्येचे विचार हे त्याचं सर्वात टोकाचं आणि दुःखद उदाहरण आहे. पण त्याआधीच्या पातळीवर कोणत्याही अप्रिय परिस्थितीतून, नात्यातून किंवा स्वतःच्या अस्तित्वाच्या एखाद्या पैलूतून कायमची सुटका मिळवण्याची ही एक नकारात्मक पण तितकीच तीव्र इच्छा आहे. म्हणजे बघा, एकीकडे कायम टिकण्याची इच्छा आणि दुसरीकडे पूर्णपणे नष्ट होण्याची इच्छा. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अगदी, दोन्हीही तृष्णेचीच रूपं आहेत. तर मग या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो? म्हणजे ही सततची ओढ इतकी समस्या का आहे? हो, आपल्याकडील स्रोतांमध्ये तृष्णेला एका डिंकाची म्हणजे ग्लूची उपमा दिली आहे, जी आपल्याला संसार चक्राला चिकटवून ठेवते. हो, आणि ती आपल्याला 3 प्रमुख मार्गांनी बांधून ठेवते. पहिला आणि सगळ्यात स्पष्ट परिणाम म्हणजे अतृप्ती. नेव्हर एंडिंग लूप. बरोबर. तृष्णा कधीच पूर्णपणे शमत नाही. ती अग्नीत टाकलेल्या इंधनासारखी आहे. तुम्ही जितकं इंधन टाकाल तितका अग्नी अधिक भडकतो, शांत होत नाही. म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली की मन लगेच दुसरी, त्याहून मोठी इच्छा निर्माण करतं. हो, हा एक न संपणारा फेरा आहे. यालाच हेडोनिक ट्रेडमिल म्हणतात ना? हो, अगदी तोच प्रकार. म्हणजे आपण आनंदाच्या मागे धावत राहतो, पण कितीही धावलं तरी जागेवरच राहतो. बरोबर. नवीन गाडी घेतल्यावरचा आनंद काही दिवसांनी ओसरतो आणि मग नवीन घराचे वेध लागतात. अगदी. हा झाला पहिला परिणाम. दुसरा परिणाम म्हणजे कर्माची निर्मिती. कर्माची निर्मिती. हो, याच तृष्णेपोटी, मग ती कामतणा असो, भवतणा असो किंवा विभवतणा, माणूस सतत काही ना काही कर्म करत राहतो. मग ती कर्म चांगली असोत किंवा वाईट. हो, पण प्रत्येक कर्मामुळे नवीन संस्कार तयार होतात आणि हे संस्कारच आपल्याला पुनर्जन्माच्या किंवा अनुभवांच्या चक्रात अडकावून ठेवतात. आणि तिसरा परिणाम तर वैयक्तिक पातळीच्या पलीकडे जातो. तो सामाजिक आणि जागतिक पातळीवर दिसतो, बरोबर? हो, तिसरा परिणाम म्हणजे संघर्षाचे मूळ. जगात होणारी युद्ध, कौटुंबिक भांडणं, ऑफिसमधली स्पर्धा, मत्सर, या सर्वांच्या मुळाशी जर आपण पाहिलं तर कामतणा आणि भवतणा दिसतात. अगदी. संसाधने मिळवण्याची इच्छा आणि आपलं वर्चस्व, आपलं अस्तित्व टिकवण्याची इच्छा. माझा देश मोठा झाला पाहिजे, माझी सत्ता टिकली पाहिजे, मला ते प्रमोशन मिळालंच पाहिजे. या सगळ्या इच्छा वैयक्तिक आणि सामूहिक संघर्षाला जन्म देतात. बरोबर. धम्मपदातील एक वचन आठवतंय जे हे अगदी अचूकपणे सांगतं. कोणतं? तण्हाया जायती सोको, तण्हाया जायती भयम. म्हणजेच तृष्णेतूनच शोक निर्माण होतो आणि तृष्णेतूनच भय निर्माण होते. हो, जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळाली नाही तर दुःख होतं, आणि मिळाली तर ती निघून जाईल याचं भय वाटतं. दोन्ही बाजूंनी अशांतीच. बरोबर, दोन्ही बाजूंनी आपण अडकतोच. या माहितीमध्ये तृष्णेच्या पुढच्या एका पायरीचा उल्लेख आहे, जिला उपादान म्हणजेच आसक्ती म्हटलं आहे. हो, क्लिंगिंग. तर तण्हा म्हणजे इच्छा आणि उपादान म्हणजे आसक्ती, यात नेमका काय फरक आहे? कारण हे शब्द खूप जवळचे वाटतात. हा फरक खूप महत्वाचा आणि सूक्ष्म आहे. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी 3 टप्पे पाहूया. ठीक आहे. पहिला टप्पा आहे वेदना. वेदना म्हणजे संवेदना. हो, कोणतीही संवेदना, सुखद, दुःखद किंवा तटस्थ. उदाहरणार्थ, आपण एक उत्तम कॉफीचा पहिला घोट घेतो आणि तिची चव जिभेला जाणवते. ही झाली संवेदना. ही एक नैसर्गिक, आपोआप होणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे. संवेदना निर्माण झाली, मग पुढे तण्हा कशी येते? पुढचा टप्पा आहे तण्हा. ती चव आवडल्यानंतर वा, अजून एक घोट घ्यावासा वाटतोय, ही कॉफी पुन्हा प्यायला मिळाली पाहिजे असं वाटणं, ही झाली तृष्णा. इथे इच्छेचा जन्म झाला. हो, ही सुद्धा एक स्वाभाविक प्रक्रिया असू शकते. आणि मग उपादान किंवा आसक्ती म्हणजे काय? ती यापेक्षा वेगळी कशी? तिसरा आणि सगळ्यात घट्ट टप्पा आहे उपादान.
जेव्हा ती इच्छा अधिक घट्ट होते आणि आपण त्या कॉफीशी स्वतःची ओळख जोडून घेतो. अच्छा. हीच माझी आवडती कॉफी आहे. या ब्रँडशिवाय मला दुसरी कॉफी चालतच नाही. माझ्या दिवसाची सुरुवात या कॉफीशिवाय होऊच शकत नाही. ही झाली आसक्ती. हो. म्हणजे तन्हा ही एक इच्छा आहे, पण उपादान म्हणजे त्या इच्छेशी स्वतःची ओळख जोडून टाकणे. अगदी. मला कॉफी आवडते, यावरून मी एक कॉफी प्रेमी व्यक्ती आहे, इथपर्यंतचा प्रवास असं म्हणता येईल का? अगदी अचूक. हवे असणे म्हणजे तन्हा आणि त्याशिवाय जगूच शकत नाही असे वाटणे म्हणजे उपादान. यातला हा फरक आहे. तृष्णा ही इच्छेची एक ठिणगी आहे, तर उपादान म्हणजे त्या ठिणगीने पेटलेला वणवा, ज्याला आपण सतत जपतो. ठीक आहे, हे चित्र आता खूप स्पष्ट झालंय. पण हे सगळं ऐकून थोडं निराशाजनक वाटू शकतं. खरंय. जर तृष्णा इतकी मोठी समस्या आहे, यातूनच दुःख, कर्म आणि संघर्ष निर्माण होत असेल, तर या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग या माहितीमध्ये सांगितला आहे का? हो, सांगितलाय. आणि तो मार्ग खूप सरळ पण तितकाच आव्हानात्मक आहे. तो कोणता? यावर एकमेव उपाय सांगितला आहे, सती, माइंडफुलनेस. म्हणजेच सजगता. सजगता. ती या चक्रात नेमकी कशी मदत करते हे ऐकायला खूप सोपं वाटतं. पण प्रत्यक्षात जेव्हा एखादी तीव्र भावना येते किंवा इच्छा निर्माण होते, तेव्हा तटस्थ राहणं, सजग राहणं खूप कठीण असतं. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. हे स्विच ऑन ऑफ करण्यासारखं नाहीये. ही एक कला आहे जी सरावानी येते. अच्छा. सजगता म्हणजे काय? तर आपल्या संवेदनांकडे म्हणजेच वेदनांकडे केवळ एक शारीरिक किंवा मानसिक घटना म्हणून तटस्थपणे पाहणे. उदाहरणार्थ, जेव्हा ती कॉफीची चव जिभेवर येते, तेव्हा वा किती छान किंवा अजून हवी अशी प्रतिक्रिया देण्याऐवजी फक्त त्या चवीच्या संवेदनेला अनुभवणं. अगदी. तिला कोणतंही लेबल न लावता, चांगली किंवा वाईट, हवी किंवा नको. म्हणजे त्या क्षणी एक छोटासा पॉज घेण्यासारखा आहे. त्या संवेदनेवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी तिला फक्त पाहणं. अगदी. जसा आकाशात ढग येतात आणि जातात, तशाच संवेदना आणि भावना मनात येतात आणि जातात. आपण ते ढग नाही, आपण ते आकाश आहोत जे त्या ढगांना पाहते. वा. जेव्हा आपण त्या संवेदनेला कोणतंही लेबल लावत नाही, तेव्हा आपण तिला आपली ऊर्जा देणं थांबवतो. ती संवेदना येते आणि नैसर्गिकरित्या निघून जाते. आणि मग वेदना पच्छया तणा ही साखळी तुटते. बरोबर. संवेदनेतून तृष्णा निर्माण होण्याची साखळी तिथेच तुटते. हीच खऱ्या अर्थाने मुक्तीची सुरुवात आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण तन्हा या संकल्पनेच्या मुळाशी गेलो. ही केवळ भौतिक वस्तूंसाठी असलेली इच्छा नाही, तर ती असण्याची आणि नसण्याची सुद्धा एक खोलवर रुजलेली तहान आहे, हे स्पष्ट झालं. हो. आपण तिचे 3 मुख्य प्रकार, कामतना म्हणजे इंद्रिय सुखाची ओढ, भवतना म्हणजे अस्तित्वाची ओढ आणि विभवतना म्हणजे विनाशाची ओढ, आधुनिक उदाहरणांसह समजून घेतले. आपण हेही पाहिलं की हीच तृष्णा वैयक्तिक दुःखाला, कर्माच्या चक्राला आणि सामाजिक संघर्षाला जन्म कशी देते. हो. हा कसा एक व्यावहारिक मार्ग आहे हे आपल्याकडील माहितीमधून स्पष्ट होतं. म्हणजे मूळ मुद्दा हा आहे की समस्या बाहेरील वस्तू, व्यक्ती किंवा परिस्थितीत नाही, तर त्याला प्रतिसाद देण्याच्या आपल्या सवयीत आहे. अगदी. ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय. नक्की. आपल्याकडील माहितीनुसार संवेदनांकडे तटस्थपणे पाहिल्याने तृष्णा निर्माण होण्यापासून रोखता येतं. हो. तर मग श्रोत्यांनी पुढच्या वेळी जेव्हा मनात एखादी तीव्र इच्छा किंवा भावना निर्माण होईल, मग ती सुखद असो वा दुःखद, तेव्हा तिच्यात पूर्णपणे वाहून जाण्याऐवजी तिला फक्त एक येणारी जाणारी मानसिक घटना म्हणून पाहण्याचा एक छोटा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? हा एक चांगला विचार आहे. त्या भावनेला चांगली किंवा वाईट असे नाव न देता तिला कोणतीही ऊर्जा दिली नाही, तर तिचे काय होते हे पाहणं रंजक ठरू शकतं. बरोबर. याचा विचार करायला नक्कीच व्हावा.